आंदोलनाच्या निमित्तानं आपापल्या जातीची जी काही माणसं आहे जी कधी आंदोलनात येत नाही, घरी बसून म्हणजे स्वतःच्या हातामध्ये मोबाईल आहे तिथे कमेंट करतात, शिव्या देतात, घाण घाण बोलतात, त्या ठिकाणी जातीवर बोलतात, महापुरुषावर बोलतात, नेत्यांवर बोलतात, एकमेकांच्या नेत्यांचं खच्चीकरण करण्याचं काम करतात. तर मला असं वाटतं की आपापल्या समाजाच्या नेत्यांनी आपापल्या सोशल मीडियावरच्या तरुणांना किंवा युजर्सना त्या ठिकाणी सल्ला दिला पाहिजे. बरोबर की आपली काही जानी दुश्मनी नाही, आपली हा रक्ताचा संघर्ष नाही, हा सामाजिक आहे. बरोबर, सामाजिक लढा आहे आरक्षणाचा. तो सरकारशी आहे, तो एका जातीच्या विरोधात नाही, तो कुणाशी आपला लढा? सरकारशी. कारण सरकारशी भांडायचंय आपल्याला. बरोबर, सरकारने वाद दोन जातीमध्ये भांडणं निर्माण केली तर तो आपल्याला लढायचंय कुठे? सरकारशी लढायचं. हे मुळात त्या ठिकाणी पटवून देण्याची गरज आहे. परंतु आज हे चांगुलपणाच्या गोष्टी कोणी समजून घ्यायला तयार नाही. बरोबर, म्हणून ठाके समर्थक, जरांगे पाटील समर्थक किंवा पडळकर समर्थक, जयंत पाटील समर्थक हे वेगवेगळ्या मुद्द्यावर आमने सामने येतात आणि त्यातून एक संघर्ष